तुम्ही पण बघा, ये बघा, बघितलं का नीट सगळ्यांनी? लई कनाव करताना ह्या बाईची, बघितलं हिचा खोटारडेपणा? कृष्णा, नियम स्पष्टपणे सांगितलं होतं आम्ही, तरी पण तो नियम मोडला हिनं. हिम्मत बघायची. पंचायतीचा नियम मोडायचा, मातोश्रींचा अपमान करायचा, असं काय बी नव्हतं माझ्या मनात. पण तू भेटलीस, नियम मोडलीस, हे खरं आहे का नाही? मला फोन करून बोलून घेतलेलं, घरातली गोष्ट घरातच राहील या आशेवर गेलते मी, पण माझी फसगत झाली. बघा, एवढा धडधडीत पुरावा दावून बी खोटं बोलते ही बाई. हिनं नियम मोडलाय मातोश्री. नाही, कृष्णानं कुठलाही नियम मोडलेला नाही. मातोश्री, अहो तुम्हीच तर ठरवलं होतं की आम्ही खानावळीत पंचायत ठरवली, ते इंदूचा भाऊ बिंदू आणि कृष्णा यांच्यासोबत. तेव्हा जनार्दन जाधव तिथं नव्हता, त्यामुळं हा नियम जनार्दन जाधवला लागूच पडत नाही. अहो पण मातोश्री, जनार्दन जाधव माझा नवरा आहे. यासनी भेटली म्हणजे मलाच भेटल्यासारखं आहे की. तो कृष्णाचा पण नवरा आहे. आज तू जनार्दन जाधव सोबतच आलीस ना इकडं, मग आम्ही म्हणायचं का तू नियम मोडला? आता राहिला विषय 20 लाखाचा, त्याचं काय ते बोला. कृष्णा, 20 लाख तुम्ही घेतलं होतं का? हा किंवा नाही एवढं सांगा. हा, 20 लाखाच्या बदल्यात जागा द्यायची असं ठरलं होतं का? नाही नाही, मला विचार कर म्हणत बळच हातात पैसे टेकवलेलं. मान्य आहे, पण तुम्ही पैसे ते घ्यायला नाही पाहिजे होते, बरोबर ना? हा, चुकलं माझं, चुकलं. आता जो काय निर्णय घ्यायचा तो मातोश्री घेतील.